जेवण करण्याआधी म्हणायचा श्लोक। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अन्नाला परब्रह्म म्हटले आहे। आपल्या हिंदू धर्मात जेवणा अगोदर श्लोक म्हणण्याची परंपरा आहे। तोच श्लोक व त्याचा अर्थ आज आपण समजून घेऊया। वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे। जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्मा, उदर भरणो हे जाणीजे यज्ञ कर्मा। वदनी कवळ घेता म्हणजेच तोंडात घास घेताना श्री हरीचे म्हणजे परमेश्वराचे नाव घ्या। सहज हवन होते नाम घेता फुकाचे, फुकाचे म्हणजे फुकटचे। फक्त श्रीहरीचे नाव जरी आपण घेतले तरी सहजच हवन होते। जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणजे आपल्या शरीराचे पोषण करणारे अन्न हे साक्षात परब्रह्म आहे। उदर भरण नोहे म्हणजे फक्त पोट भरण्यासाठी नाही तर जेवण हे एक यज्ञ कर्म आहे असे आपण समजले पाहिजे। जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे। हरी चिंतने अन्न सेवित जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे। या श्लोकाचा अर्थ असा आहे, जनी भोजनी नाम वाचे वदावे। जनी भोजनी म्हणजे लोकांशी बोलत असताना व जेवताना मुखात आपल्या वाणीमध्ये रामाचे नाव असावे। अति आदरे गद्य घोषे म्हणावे म्हणजे अत्यंत आदराने जोरजोरात घोषणा करत रामाची कीर्ती म्हणावी। हरी चिंतने अन्न सेवित जावे म्हणजे हरीच्या चिंतनाने अन्नाचे सेवन करावे। तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, आणि असे केल्याने श्रीहरींच्या स्वभावाप्रमाणे तुमच्यावर त्यांची कृपा राहते। धन्यवाद।